29 तारखेला भारतामध्ये लँड झालो. जवळपास 3 देश मी फिरले. दंबोली आणि थायलंड हा कशाने प्रवास केला? रोडनी प्रवास केला, बाय रोड प्रवास केला. तिथे दिसून आले की बौद्ध धर्माचं काय वलय आहे, बौद्ध धर्माची काय अवस्था आहे, बौद्ध धर्माची काय स्थिती आहे. आपल्यापेक्षा गरीब आहे, परंतु धर्माने कितीतरी श्रीमंत आहे, कितीतरी श्रीमंत आहे. दररोज तिथला व्यक्ती बुद्धाला नमन केल्याशिवाय, वंदन केल्याशिवाय हा आपलं पाऊल बाहेर टाकतच नाही. किंवा राजा जरी असेल तरी हे बुद्धाला वंदन केल्याशिवाय पुढे जाणारच नाही. ही परंपरा आहे, ही बौद्ध धर्माची संस्कृती आहे. हे बौद्ध धर्माचा सन्मान करण्याचा, आचरण करण्याची पद्धती आहे. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी हे जे 4 दिवस असतात ना, त्या 4 दिवसामध्ये विहारात जाणार म्हणजे जाणार. श्रीमंत असो अथवा गरीब असो, अवधूतर असो अथवा सामान्य काम करणारा वर्ग असो, विहारात जाणार म्हणजे जाणार. वेळेचं बंधन म्हणसाल तर काय सांगावं. आम्ही भारतीय भिक्षू, आम्हाला सांगायचे की ह्या टायमाला तुम्हाला घ्यायला येतो आम्ही 10 वाजता, तर आम्ही म्हणायचो कमीत कमी 10 वाजून 15 मिनिटाला, 10 वाजून 20 मिनिटाला येतील. परंतु 10 वाजण्याच्या पूर्वी 5 मिनिट असताना समोर गाडी गिरायची. 5 मिनिट पहिले समोर गाडी गिरायची आणि तेथून त्यांचा जो प्रोग्राम असायचा ते सर्व लोक भिक्षू पोहोचण्याच्या अगोदर 10 मिनिटे गेलेच पाहिजे. भिक्षू पोहोचण्याच्या अगोदर गेलेच पाहिजे. तो झाला धम्माचा सन्मान, ते झाला धम्माचं आचरण. इथं तर बघा, भिक्षू येऊन अर्धा घंटा बसतात, उपासक एकाएकानी. ही बौद्ध धर्माची संस्कृती नाही, ही बौद्ध धर्माची आचरण पद्धती नाही, हे बौद्ध धर्माचा सन्मान अजिबात नाही. म्हणून बौद्ध धर्माचा सन्मान होत नसेल तर बौद्ध धर्माची आयडेंटिटी सुद्धा बदलण्यास कारणीभूत आपण आहोत. कोण आहे? मी आहे. संबंध लोकांमध्ये प्रचार होत असतो की बौद्ध धर्मातील त्यांचा लग्नाचा सोहळा हे कसा असतो, काय आयडेंटिटी झालेली आहे, वेळेवर कधीच लागत नाही. हे प्रचार कोणी केला? आपण इतरांना देतो. त्यांनी केला, ह्या जातीने केला, त्या जातीने. अरे तुम्ही बौद्ध धर्माचा सन्मान करत नाही तर अपमान करता, तुमच्यावर टीका करत नाही, वस्तुस्थिती तुम्हाला दर्शवून देत आहे. ही बौद्ध धर्माचा सन्मान करण्याची पद्धती बदलली पाहिजे. केवळ तुमच्यापैकीच नाही, केवळ गरीबच नाही, तर चांगला ऑफिसर वर्ग सुद्धा असा करतो. IAS असेल, IPS असेल, बिझनेसमॅन असेल, झोपडपट्टीतला असेल, सर्व लोकांमध्ये आचरण करण्याची हीच पद्धती आहे आणि बौद्ध धर्माचा अपमान आहे. कारण तुम्ही लोकांनी इतर समाजामध्ये मॅसेज सोडलेला आहे की बौद्ध धर्माचं लग्न म्हणजे असंच. ही संस्कृती बौद्ध धर्माचा सन्मान करण्यासाठी नाही. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म अगदी सोन्यासारखा, हिऱ्यासारखा तपासून पाहून घेतलेला आहे. बाबासाहेबांनी संबंध धर्म पाहिले नाही. जवळपास 21-22 वर्ष धर्माचा अभ्यास केला आणि नंतर शेवटी धर्म घेतला. तर याचं आचरण आपल्याकडून झालं पाहिजे. तुमच्या मुलांना मुलींना विहारात नेलं पाहिजे. तुमच्या मुलांना मुलींना बाबासाहेबांच्या जयंतीला आणलं पाहिजे.
काही काही लोक असतात बायकोला आणले ना फक्त एकटे येतात, मुलं बाळाला सोडूनच द्या. एका तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय का? तुमच्याकडे पैसे झाले, जास्त झाले, तुम्ही काही करायचं का? खरं तर मी सांगतो, आज मी सामने जवळपास 11 वर्षापासून घेत आहे. कोणत्याच IAS ऑफिसरचा, IPS ऑफिसरचा मुलगा हा भिक्षू बनत नाही. बनतात तर बनत नाही. कोणी इंजिनियर भिक्षू बनत नाही, कोणी डॉक्टर भिक्षू बनत नाही, कोणी MA झाला भिक्षू बनतात, कोणी MBA झाला भिक्षू बनत नाही, कोणी IT झालं भिक्षू बनत नाही. श्रीलंका, थायलंड, म्यानमार या देशात बघा, हे तुमचं काम आहे किंवा माझं एकट्याचं काम आहे का? नाही. सज्जन हो, कधी कधी शोकांतिका वाटते की अशा सर्व गोष्टी पाहून तुम्ही मला मोठा खर्च करता आणि गेल्यानंतर असं दृश्य दिसून येतं, तरी पण आम्ही निराश होत नाही. आम्ही फार महत्वाकांक्षी आहोत. विदेशात जाऊन आणि पाहिल्यानंतर तरी कधी ना कधीतरी या भारताला बौद्ध धम्म काढू शकते, बाकी कोणी काढू शकणार नाही, कोणी काढू शकणार नाही. देश विदेशातील लोक बौद्ध राष्ट्र आधी खूप काही आपल्यासाठी करण्यासाठी तयार आहेत, परंतु आपले लोक इथेच भांडत बसले आहेत. आणि अशा काही संस्था आहेत आपल्याला माहितही नाही, चायनाला जातात, जपानला जातात, थायलंडला जातात, सांगतात तुम्ही बुद्धिस्ट आहे आणि तिथून चांगल्या चांगल्या कंपनीचे एजन्सीज घेऊन येतात. अनुभव आहे मला. किती कंपनी आहे बुद्धिस्ट? टोयोटाची, किया, होंडा, सुझुकी, पॅनासॉनिक, सोनी, किती लोकांना आपल्या सांगायला, किती लोकांनी इथे एजन्सीज आहेत, तिथपर्यंत पोहोचतच नाही. जयंतीच्या वर्गणीमध्ये भांडत करतो हे आपल्यासाठी सुरक्षित नाही. आपल्याला दिशा दाखवायची आहे, समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून थोडस फिलॉसॉफिकल बोलण्यापेक्षा मी म्हटलं व्यावहारिक बोलणं फार आधुनिक काळात गरज आहे. फिलॉसॉफी सर्व फिलॉसॉफर आहेत आपल्या इथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वपूर्ण भूमिका आपल्यासाठी बजावली आहे, फार मोठा त्याग केला आहे, फार मोठा परिश्रम केलेले आहे आणि मोठं होईल. भारतीय संविधान आपण सर्वांना दिलेलं आहे. भारतीय संविधान म्हणजे खरं तर एक बौद्ध धर्माची छोटी प्रतिकृती आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की अभ्यास असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे तत्व फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतले आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीच्या आकाशवाणीवरून एकदा सांगितलं होतं की मी हे तत्व फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेलं आहे, तर बौद्ध धर्मातील काही सूक्त आहे, जसं की अस्तलायन सूक्त, कालाम सूक्त आणि तैवेद्य सूक्त, या 3 सूक्तामधून हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्याय हे तत्व घेतलेले आहे. कोणतं सूक्त? अस्तलायन सूक्त, तैवेद्य सूक्त आणि कालाम सूक्त. हे सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना फार मोठ्या परिश्रमाने दिलेल्या आहेत. खरं तर खूप काही बोलता येतं, परंतु वेळ आपल्याकडे सांगितल्याप्रमाणे वेळ जसं ओघळत असतो, म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. खरं तर मला यायचं पण फार मोठं कार्याची कसरत करावी लागली. मला विहारातच थांबायचं होतं, परंतु भोलत साहेबांनी मी व्हिएतनाममध्ये असताना मला व्हॉट्सअप पाठवून असा तर मला लागत नव्हता, त्यांनी तिथून पण पाठवून सांगितलं गर्दीची असं आहे की तुम्हाला यावं लागेल. तो 1-1.5 महिना तिकडेच होतो. तुम्ही म्हटलं आताच नाही सांगू शकत, परंतु मी काही दिवसांनी आल्यानंतर सांगेन. नाही बंदीची 2-3 वर्षापासून ते आलेच नाही, तुम्ही यावं तरी यावं, अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता. हरकत नाही, असो, जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, जेव्हा जेव्हा मला वेळ असेल, आमचं कामच आहे. पण तुमचं पण काहीतरी काम आहे, तुमची पण जबाबदारी आहे. मी तर म्हणतो आमच्यापेक्षा जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे की भिक्खू कसे वाढले पाहिजे, भिक्खू कसे बनले पाहिजे. आज जर तुम्ही कंबोडियामध्ये गेलात तर 5 लाख भिक्षू आहेत. किती?
ऍटलीस्ट 5 लाख मी तिथे ग्राउंड लेवलचा सर्वे केला. 5 लाख भिक्षू आहे. देश केवढा आहे? छोटा आहे, गरीब आहे. भिक्षू मॉनिस्टर असाल तर कमीत कमी 20 एकरचे मॉनिस्टर, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 50 एकर, 100 एकर, 150 एकरचा मॉनिस्टर आहे. जर व्हिएतनामला गेला तर व्हिएतनाम थोडा मोठा समुद्र किनारा आहे, तर समुद्र किनारे जसे ट्रायटन हॉटेल वगैरे आहेत ना, अशा हॉटेल सारखी आपली बिहार आहे. जाऊन बघा. हे संबंध भारतातील लोक कुठे जातात? टुरिस्टला तिथे जातात. मला बरेच लोक भेटले जेव्हा आम्ही हिंदी बोलत होतो तेव्हा काही लोक म्हणजे भारतातून आले का? हा, बरेच लोक तिथे जातात. ते लोक बोलतात इथे किती बौद्ध धर्म प्रगल्भ आहे, कसा आपला तुम्हाला सर्वांना बनवायचा आहे. तिथे बरेच पैसे आलेले आहेत, तरी पण तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगितला आहे. तो प्रॅक्टिकल बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तर खूप काही प्रॅक्टिकल बोलायचं होतं, तो वेळ फार कमी आहे. त्या ठिकाणी सर्वांना प्रबोधक इथे बसलेले आहेत, म्हणून अधिक काही न बोलता आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मंगल कामना करून इथेच थांबतो. सर्वांना माझा कारुण्यमय जय हिंद. त्यानंतर एक माझी सूचना आहे. दरवर्षी जवळपास 11 वर्षापासून मी एक प्रोजेक्ट राबवत असतो. त्या ठिकाणी बेलापूरची खराब फॅमिली आलेली आहे. ते 13 ते 20 वयोगटातील मुलांसाठी सामान्य सुरू असते. त्यासाठी मी विशिष्ट सिलेबस बनवतो. विशिष्ट सिलेबस बनवून विशिष्ट असं एकूणला निमंत्रित करून 10 दिवस त्यांना मॉर्निंग 5 to इव्हनिंग 9 o'clock म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत पूर्ण शेड्यूल बनलेला असतो. 10 दिवसासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. सर्व प्रशिक्षण एका प्राथमिक असतं, ते दिलं जातं. ते प्रशिक्षण दिल्यानंतर तो मुलगा मुलगी फार धम्माचा चांगला गायक बनतो, उपासक बनतो आणि धर्माचं काम करण्यासाठी जे सहकार्य करत असतो. त्यासाठी जर कुणाची मुलं असतील तर माझ्याकडे पाठवायचे आहे. विनामूल्य प्रवेश आहे, 1 रुपया प्रवेश फी नाही आहे आणि 8 मात्र 13 दिवस गटातील आहे. आणि त्याही नंतर जर कुणाला यासाठी काही मदत करायची असेल 10 दिवसामध्ये भोजनदान, पाणीदान, फ्रूटदान जे काही असेल ते सर्व गोष्टी करायच्या असेल, त्याच्यासाठी सुद्धा मला मदत करायची असेल तेही करू शकता. अशा प्रकारची माझी सूचना आहे. सर्वांना पुन्हा एकदा माझा कारुण्यमय जय. हॅलो, धन्यवाद बंधजी. आपण आपल्या मधुर वाणीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. इतकं सुंदर उद्धवाने श्री शरण पंचशील पहिल्यांदाच ऐकलं आणि खूप छान वाटलं. आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल कमिटीच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. आणि आमचे जे प्रमुख वक्ते आहेत फारसा काही वेळ न घेता त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, म्हणून शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील साहेब यांचं तेवढे साहेब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील असं त्यांना विनंती करतो. राजाराम पाटील हे ठाणे जिल्हा रायगड जिल्ह्यातील शेतकरी आगरे कोळी भंडारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. सिंचन प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी त्यांचा आंदोलन आहे, उपोषण आहे, अनेक गोष्टी ते करत असतात. वेळेच्या अभावानं फारसं काही न होता पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या सभेला संबोधित करावं. हो या. सर्वांना जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिद्धी बेलापूर नवी मुंबई यांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम होतोय. बेलापूर हे कोकण भवन आहे, म्हणजेच कोकणाचं प्रमुख ठिकाण आहे. संपूर्ण कोकणावर इथून प्रशासन चालतं आणि कोकणाला
बौद्ध इतिहासामध्ये फार महत्व आहे. आदरणीय भंतेजी बोधानंद इथे आहेत. त्याच पद्धतीनं साहित्यिक आनंद भोसके आहेत. माननीय बाळासाहेब ढोबळे हे आपल्याला सुपरिचित बिल्डर आहेत आणि विचार मंचावरचे सर्व मान्यवर यांच्या विषयी आदर व्यक्त करून आपले जे सगळे महापुरुष आहेत यांना वंदन करून हा आजचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार माननीय सुधाकर लाड सुद्धा उपस्थित आहेत. काय उभे राहा आणि लोकांना परिचय द्या. मी या आयोजकांना धन्यवाद यासाठी देईन. आकाशे सर आमचे जुने शिक्षक मित्र आहेत. भंतेजींनी जागतिक स्तरावरच्या बौद्ध धर्माची स्थिती सांगितली आणि नवी मुंबईच्या विषयावर पण ते बोलले. परंतु आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांनी सुद्धा आपल्या आयुष्याचा बराचसा काळ पायी प्रवास करून लोकांना धर्म सांगण्यासाठी घालवलेला आहे आणि त्यांच्या अपार कष्टातून जगभरात धर्म पोहोचला आणि जगभरात धर्म पोहोचला. पण देशाचा जो धर्म आहे तो ज्या लोकांनी बाहेर घालवला आणि त्याचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केला आणि पुन्हा एकदा धर्माची पुनर्स्थापना म्हणा पुनर्जागरण म्हणा या देशामध्ये केलं. त्या बाबासाहेबांना सुद्धा अपार कष्ट झालेले आहेत आणि म्हणून या आयोजकांना मी धन्यवाद देतो की ते माझ्या उलटच्या घरी आले होते. वाक्याने आपल्या कार्यक्रमात आलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि सगळेजण माझ्या घरी आले होते. आणि या निमित्ताने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक साधी आठवण सांगेन की आज प्रवासाची खूप मोठी साधनं आहेत. गाड्या आहेत, विमान सुद्धा आहेत, रेल्वे आहे. आमच्या उरणला आता रेल्वे पण पोहोचली. परंतु ज्या काळात कुठलीच वाहनं नव्हती, नद्यांवर खाड्यांवर पूल नव्हते, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडला गेले होते. अर्धा प्रवास समुद्र मार्गे, अर्धा बैलगाडीतून, खड्ड्यातून. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यातली आंदोलन केली आणि या सगळ्यात मोठं आंदोलन होतं इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसी भूमिपुत्रांना बाबासाहेबांनी ते जगत असलेल्या गुलामगिरीचा अर्थ समजवला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी अगोदरच तो आम्हाला सांगितला होता की तुमच्याकडे शिक्षण नसल्यामुळे काय अवस्था झालेली आहे. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि त्याची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली आणि शिक्षण नसलेल्या लोकांमध्ये शिक्षण देऊन या देशामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळात झाला. तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अलिबाग मध्ये आगरी समाजाला जागर करायला स्वतः जावं लागलं. अशी आपली अपेक्षा असते की मस्तपैकी मंडप लावल्या, स्पीकर आणला, जेवायची सोय केली की लोक येतील. हा देश गुलामांचा होता, आजही गुलामांचा आहे. जर हे सीबीडी अतिशय सुशिक्षित लोकांचं शहर असलं तर शिकलेल्या लोकांमध्ये सुद्धा गुलामगिरी असते आणि म्हणून त्याचं दुःख बाळगण्याचं कारण नाही. माणसाला गुलामगिरीची सतत जाणीव करून द्यावी लागते. स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजावं लागतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अपार कष्ट त्यांच्या काळात घेतलेले आहेत ते कष्ट पाहिले, त्यांचं शिक्षण पाहिलं की आम्ही किती छोटे आहोत. आम्ही 10वी 12वी झालो की बघतो, ग्रॅज्युएशन झालं असेल तर खूप मोठं शिक्षण झालं. आता मी कल्पतरू सोसायटी पनवेलला एक कार्यक्रम पाहिला, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या पदव्यांचा उल्लेख आहे आणि त्या पदव्यांचा उल्लेख पाहिल्यानंतर आपल्याला जो थोडासा अहंकार झाला की आम्ही या बेलापूर शहरात शिकलेले लोक आहोत, पुढारलेले लोक आहोत. बाबासाहेबांच्या ते शिक्षणाच्या पदव्या पाहिल्या तर लक्षात येतं की आपण शिक्षणाच्या बाबतीत खूप मागे आहोत. आणि एवढा शिकलेला माणूस, लंडन आणि अमेरिकेत गाजलेला माणूस भारताच्या संविधान सभेमध्ये
भारतातले दोष गुलामगिरी सांगतो, महिलांना अधिकार देण्याची भाषा करतो, त्यावेळी त्याला इथला समाज स्वीकारत नाही. ही बाबासाहेबांच्या बाबतीत घडलेली घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर आज आम्ही त्यांची जयंती साजरी करतो. परिस्थिती बदललेली नाही, उलट जे विरोधक त्या काळात होते ते विरोधक अधिक संघटित आज झालेले आहेत. त्याच्यामुळे ही जी परिस्थिती दिसते ती परिस्थिती त्या सत्याचं प्रदर्शन आहे. आणि म्हणून इथे आनंद मस्के साहेब आहेत, दैनिक महानायक मधले ते लेखक आहेत आणि दैनिक महानायक मध्ये मी सुद्धा लिहायला सुरुवात केली. आणि माझ्या आयुष्यात वयाच्या 35व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते. मी काय माझ्या स्वतःच्या प्रेरणेने बाबासाहेबांकडे वळलेलो नाही, तर आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा तो सहभाग आहे. आणि म्हणून ओबीसी समाजातला एखादा राजाराम पाटील इथे जर आणायचा असेल तर तो तुमच्या आकर्षणाने येणार नाही, तर तुम्हाला तिथे जावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर अलिबागला गेले, नारायण नागू पाटलांना जमीनदारी समजवली की हे जमीनदार लोक आहेत, ते घरात बसतात आणि हजारो एकरचे मालक बसून फुकटचं खातात आणि आम्ही नांगर करतो, आम्ही बी पेरतो, आम्ही कष्ट करतो. तर कष्टकरी हा जमिनीचा मालक झाला पाहिजे, हा देशाच्या स्वातंत्र्याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आता भारताची स्वातंत्र्य चळवळ आहे, त्यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांची नावं आहेत आणि त्यांनी इंग्रजांना हकलण्याचं काम केलं. पण बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी काय करत होते असा प्रश्न काही लोक विचारतात. परंतु इंग्रज, पोर्तुगीज, मोगल याने आमच्यावर जरी राज्य केलं तरी आमच्या देशामध्ये देशांतर्गत जे राज्य आमच्यावर करत होते ते राज्य वेद काळापासून होते. आणि ते राज्य ऋग्वेदामध्ये असं सांगतं की या देशातल्या स्त्रिया, या देशातले शूद्र, अतिशूद्र हे पायातून जन्माला आलेले आहेत आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण मुखातून, क्षत्रिय बाहूतून आणि वैश्य मांड्यातून जन्माला आले. आणि अशा प्रकारचं ते ऋग्वेदातलं पुरुष सूक्त आणि मनुस्मृती आमच्यावर राज्य करत होती. आणि या सगळ्याचं संशोधन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि मनुस्मृती महाडला जाळून, इथून महाड किती लांब तुम्हाला माहित आहे, रायगड जिल्ह्यातच आहे, पण आपल्यापैकी किती लोक महाडला गेले असतील मला माहित नाही. आणि ती मनुस्मृती जाळली, देशाला नवं भारताचं संविधान दिलं आणि त्या संविधानामुळे आजचा हा कार्यक्रम होतोय, ही सभा होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते अतिशय संघर्षाचं योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संघर्ष, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अखंड प्रवास, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे 18 तास 21 तास अभ्यास करणं. मला कल्पना आहे की काल मी फेसबुकला एक कार्यक्रम पाहिला, पिंपरी चिंचवडला एवढाच मंडप, मोठा मंडप टाकून तिथले विद्यार्थी 18 तास अभ्यासाला बसलेले आहेत. हा त्यांनी उपक्रम केला, 18 तास अभ्यासाचा. आता आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचा 18 तास 21 तास अभ्यास केला. आपल्याला जर आता 2 वक्त वाढले तर त्रास व्हायला सुरुवात होईल की लवकर आटोबा आम्हाला घरी जायचं आहे. तर तेवढी सहनशक्ती आमच्या बॉडीमध्ये राहिलेली नाही. पण आपण जयंती मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची करतो. आणि या देशाला जयंत्या नवीन नाही. आता हनुमान जयंती, राम जयंती, कृष्ण जयंती, त्या जयंत्या देवांच्या आपण साजऱ्या करतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही का करतो? एक आगरी समाजाचा, ओबीसी समाजाचा कार्यकर्ता, एक हिंदू माणूस म्हणून या जयंती साजऱ्या करण्यात माझी 35 वर्ष गेली. आणि मला असं वाटलं की या सगळ्या जयंती साजरे केल्या तर माझ्यामध्ये काहीतरी परिवर्तन होईल. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत असं कुठलंच परिवर्तन मला जाणवलं नाही. आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आंबेडकरी कार्यकर्ते माझ्याकडे आले, माझ्यासोबत माझे शिक्षक सहकारी पण आहेत, ते पण शिक्षक होते, आकारे सर, मी पण शिक्षक होतो.
या देशातला मास्तर किती प्रगती करू शकतो, एखादा फ्लॅट घेऊ शकतो, मुलाबाळांची लग्न करू शकतो, त्याचे मर्यादा ठरलेली आहे. आणि कुठला राजकीय नेता आला तर त्याला टपली मारून पण जातो. परंतु ज्या माणसाला बाबासाहेब आंबेडकर समजतील तो काय करू शकतो. मी गोष्ट अभिमानाने सांगत नाही की ओबीसी म्हणून व्यक्त होणं हे गरजेचं आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात जन्म घेतलेला आहे, त्यामुळे कदाचित या जयंतीचं महत्व तुम्हाला तेवढं नसेल. आज जर हनुमान जयंती असती तर आम्ही मस्तपैकी पालखी काढली असती, ताशे विषय ढोलबील वाजवले असते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये भाषण होतात, विचारांचं चिंतन होतं. मी भंतेजींना धन्यवाद देईन की जगप्रवास करून ते इथे आले आणि जगामध्ये बौद्ध धर्माची काय स्थिती आहे ती तुम्ही सांगितली. भंतेजींना विनंती करेन, कधीतरी परदेशात आपण आपला हात धरून मला घेऊन जा आणि माझी विनंती आहे. त्याचं कारण असं आहे की परदेशात बौद्ध धर्म भारतातूनच गेला. भगवान बुद्ध हे भारतातले आहेत आणि मी जी कोली टोपी घातलेली आहे ती कोलीय वंशाचं प्रतीक आहे. म्हणजे जे कोलीय लोक या देशातले होते त्या कोलीय वंशातलीच महामाया, जिला आम्ही कारल्याच्या लेण्यामध्ये एकविरा म्हणतो, एका विराळ्याच्या आई. पण आमच्याकडे सगळ्याच लोकांना देव मानण्याची कल्पना आहे. जे काय करेल ते देव करेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सुद्धा आम्हाला असं वाटतं की बाबासाहेब खूप महान आहेत. त्यांच्यासारखा 18 तास काय आम्हाला अभ्यास करायचा नाही, देशाच्या संसदेत आम्हाला संघर्ष करायचा नाही. त्यांनी दिले त्यामध्ये आता सुखाने जगू शकतो. एखादा दिवस जयंतीचा आम्ही करू. परंतु ज्या लोकांनी ह्यामध्ये प्रचंड कष्ट घेतले आणि एवढा चांगला विचार बुद्ध धर्माचा जगात आहे, जर भंतेजी जर इथे नसते आणि त्यांनी सांगितलं नसतं जगामध्ये बौद्ध धर्म आहे, अनेकांचा विश्वास नाही बसत. बौद्ध धर्माबद्दल जी कल्पना आज आमच्या महाराष्ट्राला आहे ती काय आहे? गोवंडीची झोपडपट्टी, मानपूरची झोपडपट्टी, तुर्भ्याची झोपडपट्टी. जे गरिबांची वस्ती म्हणजे बौद्ध लोकांची वस्ती. पण जगातली सगळ्यात महान राष्ट्र, सगळ्यात हुशार राष्ट्र, विज्ञानवादी राष्ट्र, जपान सारखी, म्यानमार सारखी अत्यंत प्रगतिशील विचार म्हणजे बौद्ध धर्माचा विचार आहे. हा विचार आपल्या भारतातून परदेशात गेला कारण ह्या विचाराला विरोध करणारा विचार इथे मांडला गेला. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की ब्राह्मण हे ब्रह्माच्या मुखातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून आले आणि वैश्य हे मांड्यातून आले आणि शूद्र पायातून जन्माला आले. आम्ही सगळे शूद्र अतिशूद्र त्यामुळे हलके आहोत. अशा प्रकारचा धर्म इथे पूर्वी सांगितला, बाबासाहेबांच्या काळात सांगितला गेला, वर्तमान काळात सांगितला जातोय. पण साधा माणूस तर्क करत नाही की मुखातून कोणीच जन्माला येत नाही. आम्ही सगळे आईच्या पोटी जन्माला आलो, पण साधा तर्क आम्ही करत नाही, त्यांना प्रतिकष्ट करत नाहीत. म्हणजेच हा देश आजही वैचारिक दृष्ट्या गुलामांचा देश आहे आणि हे आम्ही सहन करत चाललो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे युक्तिवाद केला, भगवान बुद्धांनी जो विज्ञानवादाचा विचार सांगितला, तो विचार त्याच्या पाऊल पुन्हा आपल्या भागामध्ये आहे. आपल्याला कल्पना आहे की या बेलापूर मधल्या अनेक बौद्ध बांधवांच्या सहकार्याने इथली बौद्ध लेणी वाचावी म्हणून आपण संघर्ष उभा केला होता. तो संघर्ष यासाठीच होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आम्हाला दिला त्याचा इतिहास 2-2.5 हजार वर्षांचा आणि सुखाने कसं जगावं, जी आपल्याकडे लोकशाही आहे, जगण्याची जी पद्धती आहे, जी बाबासाहेबांनी आमच्या देशाला दिलेली आहे, ती लोकशाहीच देशाला तारू शकते. आणि म्हणून आजच्या या महत्वाच्या दिवशी देशातल्या वर्तमान परिस्थितीवर बोलत असताना मी आपल्याला हे सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान या मनुस्मृतीने मांडलेलं जे तत्वज्ञान आहे की आम्ही शूद्र आहोत, अतिशूद्र आहोत, या देशातल्या स्त्रियांना कुठलेही अधिकार नाहीत, हे नाकारलेले अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. मग हे अधिकार देण्यासाठी इथली व्यवस्था विरोध करत होती. मग त्यांनी शिक्षणातलं आरक्षण दिलं, नोकऱ्यांमधलं आरक्षण दिलं. आत्ताच मी पनवेलमध्ये एक सभा ऐकली, त्यामुळे माझ्या आगरी समाजाचा एक माणूस म्हणत होता की आरक्षण हे कोबडे आहे, ते आरक्षण न घेता आम्ही प्रगती करण्याची आमच्यामध्ये आत्मविश्वास कधी, हे कोण बोलतोय?
ओबीसी माणूस बोलतो. याचं कारण काय की आरक्षणाबद्दल त्यांच्या मनात गैरसमज निर्माण करणारी व्यवस्था आलेली आहे. आणि म्हणून आजच्या या सभेत मी हे सांगतोय की देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर या संविधानाने सांगितलेली समानता, संविधानाने सांगितलेली समता थोडीशी मागे पडलेली आहे. आणि म्हणून देशामध्ये आज यांना निवडून द्या, यांना पाडा, यांना निवडून द्या, परंतु या देशातला 85% जो स्त्री शूद्र हा 85% समाज आहे, याला पण कधीतरी संधी भेटली पाहिजे. तो फक्त नोकरदार नाही, तो फक्त विद्यार्थी नाही, तर देशामध्ये राज्य करण्याचा अधिकार त्याला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते आहेत. म्हणजे काय आहेत ते इंग्रजांना घालवण्यासाठी अनेक नेत्यांनी काम केलं, पण इंग्रज गेल्यानंतर या देशातले जे शोषक आहेत ते आमच्यावर पुन्हा राज्य करतील, पण त्यांच्यापासून कसं वाचायचं, त्यांच्यापासून या 85% लोकांना वाचवून पुढे कसं आणायचं, यासाठी समतेचं तत्व संविधानात सांगितलं. आज देशाला या समतेच्या तत्वाची आठवण करून द्यायची वेळ आहे. मी आपल्याला धन्यवाद देईन. या बेलापूरमध्ये तुम्ही कमी संख्येने कार्यक्रम करत असला तरी देशाची गुलामगिरी कुठल्या मार्गाने नष्ट होऊ शकते हा बाबासाहेबांनी सांगितलेला विचार आंबेडकर जयंतीचा विचार आहे. आणि म्हणून मला आठवतं की शिक्षक असताना केवळ पोटार्थी नोकरी करत असताना मी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो पाहिजे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत गेलो पाहिजे, देशाच्या लोकसभेत गेलो पाहिजे, अशा प्रकारचं स्वप्न मागासवर्गीयांना कधी पडतच नाही. आणि ते मागतात निवडणूक आल्यानंतर, साहेब आम्हाला एवढं द्या तेवढं द्या, बाकी निवडणूक तुम्ही लढा, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही खासदार व्हा, आमचं काही क्षेत्र नाही. ही गुलामगिरी, राजकीय गुलामगिरी आज आमच्यामध्ये आहे. नोकऱ्या आणि शिक्षणासाठी आम्ही भांडतो, पण आम्ही देश चालू शकतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं. इंग्लंड आणि अमेरिकेतला आदर्श विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा सन्मान ज्यांना भेटला त्यांना आजही देश स्वीकारत नाही. एवढ्या प्रकारची मनुस्मृती प्रत्येक कणाकणात भिनलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आता हा जो विचार मंच आहे, हा विचार मंच देशाला दिशा देणारा विचार मंच आहे. गेल्या वर्षी पण मी इथं बोललो होतो. मी आपल्याला धन्यवाद यासाठी देईन की मागच्या वेळी आपण बोलवलं, पुन्हा एकदा मला बोलवलं. वर्षभरात जे बदल झालेले आहेत त्या बदलांमध्ये 2-3 मोठी संकटातून आपण गेलोय. कोरोनाचं संकट भयानक होतं, आपल्यावर नोटबंदी लादली गेली, आपल्याला विचारलं नाही, लोकसभेत त्याच्यावर चर्चा नाही झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे निर्णय चर्चा करून घ्या अशा प्रकारची लोकशाही सांगितली. त्यातल्या त्यात ओबीसी, एससी, एसटी यांचा विचार काय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही फक्त सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचाच विचार करत नाही, तर ज्यांना हजारो वर्ष शोषणात गुंतवलेला आहे, इथल्या स्त्रियांना प्रॉपर्टीचे अधिकार, वारसा हक्काचे अधिकार नाकारले, इथला जो आमचा बहुसंख्य मागासवर्गीय ज्यांना आज घर घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे, एक फ्लॅट घ्यायचा त्याचं आयुष्यभर कर्ज फेडायचं यातच आयुष्य निघून चालले, आणि देशात जमिनी तर मोठ्या प्रमाणात. या परिस्थितीमध्ये आम्ही नक्की काय केलं पाहिजे हा विचार माझ्या जीवनात वयाच्या 35व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितला. तो जर लहानपणी सांगितला असता तर माझ्या वयाची 35 वर्ष वाया नसती गेली. आणि माझ्यासारखे अनेक ओबीसी आज या बेलापूर किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये आहेत. त्यांच्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, पैसा आहे, सोनं नाणं आहे, बंगला आहे, सगळं आहे. परंतु भारताच्या आताच्या निवडणुकीमध्ये समानतेच्या तत्वानं 85% मागासवर्गीयांना राजकीय नेतृत्व भेटलं पाहिजे हे सांगायची हिंमत कोणाची नाही. आम्ही फक्त मतदान केलं पाहिजे, तुम्ही मतदान करा, तुम्ही लोकसभेची तिकीटं मागू नका, तुम्ही पंतप्रधान होण्याची स्वप्न बघू नका. पारंपरिक जे लोक आहेत तेच त्या देशाचं नेतृत्व करतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या महान विचारांची मी आठवण करून देतो की या देशानं रामायणामध्ये शंभूकाला शिक्षणाचा अधिकार नाकारला, या देशानं महाभारतामध्ये आदिवासींना धनुर्विद्या म्हणजे शस्त्र हाती धरून राज्य करण्याचा अधिकार नाकारला. आणि हे सगळे अधिकार भारतीय संविधानाने आम्हाला दिले. ते अधिकार फक्त मतदानाचे नाहीत,
त्या अधिकारांमध्ये नेतृत्व करण्याचा सुद्धा अधिकार आम्हाला आहे, याची आठवण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी करून देतो. खरं म्हणजे सगळ्या आंबेडकरी बांधवांचं, बौद्ध बांधवांचं मी मनपूर्वक आभार आणि कृतज्ञता यासाठी व्यक्त करतो की फक्त या देशामध्ये देवांच्या जयंत्या साजरे करण्याची परंपरा, म्हणजे रामाची जयंती, कृष्णाची जयंती, हनुमानाची जयंती, परंतु ज्या माणसाने या देशामध्ये बदल केले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी देशामध्ये मोठा बदल घडवला. आणि महत्वाचं असं आहे की ही परंपरा महाराष्ट्राला, आणि महाराष्ट्राचं हे जे मॉडेल आहे विकासाचं, हे समतेचं, समानतेचं, विषमते विरुद्धचं मॉडेल आहे. परंतु हे मॉडेल आता मागे पडत चालतं आणि विकासाच्या नावाने जे काय होतंय त्यामध्ये आमचे अधिकार संपत चाललेले आहेत. आणि म्हणून संविधान वाचवण्याची भाषा करत असताना संविधान वाचलंच पाहिजे, पण त्या संविधानामध्ये मागासवर्गीयांना अधिकार देण्याची जी भाषा आहे ती भाषा आज होत नाही. मी आपल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे, कारण हा जो मान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती साजरी करण्याचा, हा देशातल्या सगळ्या नागरिकांचा विषय आहे. त्या बेलापूरमध्ये आगरी समाजाचा ते कर्तव्य आहे, कोळी समाजाचं ते कर्तव्य आहे, पण हे आजही होताना दिसत नाही. आपण हा कार्यक्रम आयोजित केला, यामध्ये मला बोलवलं. मी सकाळी पनवेलला एक कार्यक्रम केला, आता पनवेलच्या ग्रामीण भागात एक कार्यक्रम आहे. मी बनतेजींना आदरपूर्वक सांगेन की या ठाणे, रायगड, पालघर या अप्रांत प्रदेशात दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेण्या आहेत आणि या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाचा विचार त्या काळामध्ये प्रभावीपणे कार्यरत होता. आणि याच विचारातून या परिसरामध्ये हुंडा प्रथा नाही, महिलांकडून हुंडा घेण्याची पद्धत नाही. आजही इथली मच्छी मार्केट या महिला सांभाळतात. या परिसरात स्त्री प्रजात्या होत नाही. मुलींच्या जन्माचं स्वागत होतं. स्त्रियांना अधिकार देण्याचं हे काम सगळं भगवान बुद्धांनी केलंय. रामायण आणि महाभारतामध्ये स्त्रियांना अधिकार देण्याच्या गोष्टी केलेल्या नाहीत. ही जी संस्कृती इथे आहे, ही संस्कृती आपण जागी करूया. आणि मला आपण इथं बोलवल्याबद्दल आपले आभार व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय सुधाकर लाडगे इथे आहेत. ते कोळी समाजावर अशाच प्रकारचं पुस्तक लिहितात जो इतिहास मी सांगितला, आणि दिबा पाटील साहेबांवर पुस्तक लिहितात. दिबा पाटील हे आपल्या जीवनात भगवान बुद्धाची मूर्ती ठेवून लढणारे नेते होते आणि त्यांनी सिडको विरुद्ध मोठं आंदोलन करून इथल्या लोकांना करोडपती बनवलं. आणि या दिबा पाटील हे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पिढीतले दत्ता पाटील आणि दिबा पाटील हे नेते होते. त्यांचं पण चरित्र ते लिहितात. आणि आपण या सगळ्या लोकांनी त्या लेखकांच्या पाठीमागे उभं राहावं. आनंद मस्के साहेब महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत आहेत, पण ह्या विषयांवर म्हणजे बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांची चळवळ आगरी, कोळी, भंडारी लोकांमध्ये रुजली होती, त्याच्यावर आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मला तुम्ही ते आणून ते थोडस त्याला उचल दिलेली आहे. आणि अजूनही ही विनंती करतो की अशी पुस्तकं इथल्या समाजामध्ये येण्यासाठी आपलं सहकार्य राहावं. बाकीचं सहकार्य आम्ही तुम्हाला करू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण जयंती का करावी याबद्दल विवेचन केलं आणि जयंती करता करता मला बाबासाहेब समजले असंही आपण या ठिकाणी सांगितलं. जागतिक स्तरावरती आणि महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आणि आरक्षण बद्दल सुद्धा आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. समितीच्या वतीने आपलं धन्यवाद. यानंतर आपले जे वक्ते आहेत आनंद मस्के सर, आंबेडकरी साहित्यिक, 35 वर्षे आंबेडकरी चळवळीत सहकार्य आहे. दैनिक सम्राट, लोकमत, महानायक, लोकनायक अशा वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक मधून विविध विषयावरती त्यांनी लेखन केले आहे. लाल बुद्धा चॅनल वरील विविध विषयावर व्याख्यान झाले आहेत.
संत रविदास की विचारधारा से चलो बौद्ध की ओर हा नारा त्यांनी दिलेला आहे। रेल शो शाईन युनियनच्या वतीने बुद्धगया, नालंदा, सारनाथ, पटना येथे धम्मदीक्षांचे कार्यक्रम आयोजित करून लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे। बौद्ध विचार मंच चपूर यांचे अध्यक्ष अनेक बौद्ध धम्म परिषदांचे त्यांनी आयोजन केलेले आहे। महारत्नी जमिनीचे जन आंदोलन करीत आहात परिवर्तनवादी चळवळीचे वक्ते म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत। जयंतीचे अध्यक्ष माननीय ढोबळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने हा 133वा जयंतीचा कार्यक्रम साजरा करत असताना आपण अनेक असे नामवंत वक्त्यांना पाचारण केलेलं होतं, परंतु अचानक काही वक्त्यांना वेळ नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। त्यापैकी गौरव सोमवंशी हे जे वक्ते होते त्यांना ब्रिटिश काउन्सिल युनायटेड किंगडम लंडन येथे आजच्या दिवशी भाषण देण्यासाठी आमंत्रित केले असल्यामुळे ते येऊ शकले नाही। खरं तर आपल्याला अशा व्यक्तींचा अभिमान वाटला पाहिजे की ज्यांना परदेशामध्ये ब्रिटिश काउन्सिलमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते। यानंतर मस्के सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपल्या सभेत संबोधित करावं। त्यांना जायचं होतं म्हणून त्यांना जेथून दुःख सुरू होते त्या दुःखाचे मूळ शोध सांगणारे महाकवी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई, फातिमा शेख, माता रमाई, जिजाऊ, आरक्षणाचे आद्यकर्ते छत्रपती शाहू महाराज, रयतेचा राजा शिवाजी महाराज आणि पुरोगामी चळवळीतील विचार करणारे सर्व महामानव महामाता सर्वांच्या विचाराला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती शिर्डी बेलापूर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती संपन्न होत आहे। या जयंतीला उपस्थित असणारे आदरणीय बंधू बोधिनंदनी यांना पंचायत प्रणाम। विचारपीठावरील सर्व सन्माननीय, यामध्ये गौरव गोस्वामी साहेब, आयोजकांमध्ये अंबर गुलाब साहेब, आखाडे सर, एस कांबळे सर, मदन आयरे साहेब, प्रकाश सोनावणे साहेब, भास्कर जगताप साहेब, गेडाम साहेब, शेवाळे साहेब, गाडीजी, जाधवजी, सोनवणे आणि इतर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय माझ्या बौद्ध उपासक उपासिका धर्मबंधू भगिनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा निमित्त तर आपण टाळ्या वाजवू आपल्यासाठी। बनतेने बोलल्यानंतर सुद्धा जर आपल्याला ते मरगळ जात नसेल तर खरंच आपण बाबासाहेबांची जयंती करतोय का? बाबासाहेबांची 133वी जयंती बघा, मी महाराष्ट्रभर फिरतो,
आयोजक कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम एका दिवसाचा नसतो. जवळजवळ 2 महिने आयोजक इतकी मेहनत घेत असतात. एका घरी आयोजक गेला आणि एका झटक्यात कधी वर्गणी मिळत नाही. कमीत कमी 3 वेळा घरी पैसे असून सुद्धा देत नाहीत. मग त्याने वर्गणी जमा करायची, सगळं आयोजन करायचं, तुमच्यासाठी इतकी सोय करायची, तुम्हाला पंखे बसवायची, एसी बसवायची, खुर्च्या टाकायच्या, तरी सुद्धा माणसं येत नाही आणि आलेल्या माणसामध्ये सुद्धा उत्साह दिसत नाही. मी आता येताना एक मिरवणूक चाललेली होती बाबासाहेबांच्या जयंतीची. मला वाटलं आपल्याच मंडळीची असेल, परंतु नंतर कळालं की दुसरं मंडळ आहे ते. बाबासाहेबांची पहिल्यांदा मिरवणूक आणि पहिल्यांदा बाबासाहेबांची जयंती कधी झाली बघा. आज 133वी आपण जयंती साजरी करतोय. बाबासाहेब ज्यावेळी वयाच्या 37 वर्षाचे होते त्यावेळी पुण्यामधले सदाशिव रणपिसे काही कार्यकर्त्यासह बाबासाहेबांना मुंबईमध्ये भेटायला आले आणि त्यांनी बाबासाहेबांना म्हणलं की आम्हाला तुमची जयंती साजरी करायची आहे. आता त्या नेत्यांना बोललं तर नव्हतं लगेच मग आयोजन कसं करताय, कोण काय, सगळ्या चर्चा होतात ना, पैशाचं फंडिंगचं वगैरे सगळं. बाबासाहेबांना त्यावेळेला राग आला आणि बाबासाहेब म्हणले माझी कसली जयंती साजरी करताय तुम्ही? माझी जयंती करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने ज्या लाख मोलाच्या गोष्टी आहेत त्यासाठी सारे प्राणपणाने सगळा. 1928 साली बाबासाहेब म्हणतात, आपण 2000 किती मध्ये आता 24 मध्ये आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीने लाख मोलाच्या गोष्टी काय होत्या, त्यासाठी आम्ही किती लढतो, किती गोष्टी सक्सेस केल्या आणि किती करायच्या बाकी आहे, याच्यावरती विचार करण्याची खरी गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला धम्मदीक्षा दिली त्यावेळेस बाबासाहेबांचं मत काय? बाबासाहेब म्हणतात मी तुम्हाला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकून संपूर्ण विश्वासी बंधुत्वाचं नातं जोडलंय. एका बेलापूरचे नव्हे, एक मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, बाबासाहेब म्हणतात संपूर्ण विश्वासी बंधुत्वाचं नातं जोडलंय. आणि असा महान धर्म महाराणी कलंकित केला अशी म्हणण्याची वेळ येऊ नका. त्यासाठी मी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचं आचरण करून बुद्धाच्या शरणगमनाला सुरुवात करा. आता बुद्धाच्या शरणगमनाला सुरुवात करायचं म्हणजे काय तर पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात दर रविवारी तुम्ही कुठे गेलं पाहिजे? बुद्ध विहारात गेलं पाहिजे. आमची सकाळी उठल्या लाईन बुक असते मटणाला, मग त्याच्यात अजून दुसरी ठिकाणी लाईन जाते आणि कधी सुस्त होऊन जातो. तो जरी सुस्त झाला तरी माझ्या माता भगिनींना विनंती आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरामध्ये बाबासाहेब जन्माला यावा, महात्मा फुले जन्माला यावे, माता रमाई जन्माला यावी, सावित्रीबाई फुले जन्माला यावी, तर फक्त मुलांना घेऊन रविवारी सकाळी आपल्याच घरामध्ये फक्त वंदना म्हणा, 5 मिनिटं ध्यानस्थ बसा आणि वंदना म्हणा, त्रिशरण पंचशील. तुम्हाला कधी प्रश्न पडतो का? मूल जन्मलं तरी तीच विधी, बारशाला तीच विधी, लग्नाला तीच विधी आणि मेला माणूस तरी तीच विधी. तुम्हाला प्रश्न पडत नाही, परंतु इतरांना तो प्रश्न पडतो. यांच्यामध्ये विधीमध्ये फरकच नाही. अरे पण माणूस मेल्यानंतर सुद्धा खोटं बोलू नका म्हणून सांगतोय. कुणाला आपण सांगतोय? मेलेल्या माणसाला सांगतोय की उपस्थित असणाऱ्या माणसाला सांगतोय. दारू पिऊ नका कुणाला सांगतोय? आपण जिवंत माणसाला सांगतोय. गेलेला सुद्धा कशाने गेला असेल त्याचं फिलिंग झालं पाहिजे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जो दिलेला आहे तो बाजारामध्ये जाऊन एखादी मेथीची पेंडी उचलून घ्यावी आणि विकत आणावी असं नाही. 21 वर्ष सर्व धर्मांचं धर्ममंथन करून
अनेक धर्माचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिलाय. आणि बौद्ध धर्म यासाठी दिलाय की माणसाने माणसाची माणसासारखं वागलं पाहिजे. माणसाचा माणसासारखा गोष्टी जर व्यवहार झाला तर माणसामध्ये वैर निर्माण होणार नाही. परंतु आमचं घरातच वैर आहे, घरातच चारपाट आहे. आमच्या गटातटामुळे अशी अवस्था झाली की आज आमच्या समाजामध्ये आंबेडकरी प्रिय आंबेडकरींच्या समाजामध्ये एका गोष्टीवरती फार मोठी चर्चा आहे. संविधान वाचणार की संविधान जाणार, लोकशाही वाचणार की लोकशाही जाणार. आणि चांगले विचार म्हणून सुद्धा त्याच्यावरती बोलत आहे. मला प्रश्न पडलो की एक हेगडे संसद मध्ये 400 सीटा निवडून द्या म्हणतो, या देशाचं संविधान बदलणार. त्याने काय केलं, पुढे सोडली. त्याच्यावरती देशाच्या पंतप्रधानांनी काय बोललं का? परंतु त्याचा विरोधकांनी एक नॅरेटिव्ह सेट केला की आम्ही सगळेच म्हणायला लागलो की आता संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात येणार. मग जर संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात येणार, तर त्याच मग देशसेवकाला का म्हणावं लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत जरी जन्माला आले किंवा परत जिवंत जरी इथं आले तरी सुद्धा या देशाचं संविधान बदललं जाणार नाही. आणि तुम्ही बाबासाहेबांची जयंती करा नाही करा काय फरक पडत नाही, कारण तो महामानव प्रज्ञासूर्य आहे. त्या महामानवानं असं काम केलेलं आहे की तुमच्या करण्याला काय फरक पडत नाही त्याच्यावरती. तुम्ही इथं जयंती करा, युनो जागतिक जयंती करते, 14 एप्रिल हा जागतिक ज्ञान दिवस साजरा होतोय. तुम्ही जयंतीला नाही आला तर काय फरक पडत नाही. जे येत नाही त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की एक मात्र गोष्ट होईल की बाबासाहेबांनी जे तुला दिलेलं आहे बाबा, ते मात्र तुझं छिनून घ्यायला लागलेलं आहे. आणि ज्यावेळेस संपूर्ण छिनून घेतलं जाईल, शिक्षणाची दारं बंद होती, नोकऱ्या तर बंद झालेलं जमाय. कारण आपलं जे उद्योगाचं स्ट्रक्चर असतं ना, ते स्ट्रक्चर संपलेलं आहे, मुळापासून संपलेलं आहे. खरं वास्तवता या निवडणुकीमध्ये बेकारी बेरोजगारीचा मुद्दा असला पाहिजे, परंतु देवांजन धर्माचा मुद्दा होतो. याचं कारण एक आहे की आम्हाला खरे बाबासाहेब कळले नाही. राजाराम पाटील बोलले साहेब सत्तेमध्ये गेलं पाहिजे, माझी इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लखनौमध्ये एकदा भाषणामध्ये म्हणाले होते, 54 सालची घटना आहे. लखनौच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, तिथे लखनौचे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, वल्लभभाई पंत. बाबासाहेब म्हणले की मी SC ST OBC यांना मताचा आणि आरक्षणाचा अधिकार दिलाय. केवळ या 2 गोष्टीसाठी जर एकत्र आली तर ते या देशाचे नोकर नाही तर मालक बनतील. आणि यांच्या बुटाची लेस सोडण्यामध्ये गोविंद वल्लभभाई पंत धन्यता मानते. गोविंद वल्लभभाई पंतांना राग आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा अपमान केला, म्हणून त्यांनी तक्रार कोणाकडे केली? भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंकडे. पंडित नेहरू सुद्धा बाबासाहेबांना तसे वचकून होते, रिस्पेक्टिव्ह होते. एकदा बाबासाहेबांचा मूळ बघून ते म्हणले की पंत माझ्याकडे सतत तक्रार करताय, तुम्ही काय त्या लखनौच्या सभेत बोलला मला माहित नाही, परंतु दिलगिरी व्यक्त करून मोकळे व्हा. बाबासाहेब म्हणले ठीक आहे, प्रेस नोट करा. पंडित नेहरूंनी प्रेस नोट बनवली. आता पंतप्रधानाची प्रेस नोट म्हणजे झाडून सगळे पत्रकार येणार, बाबासाहेबांना माहित होतं. आणि नंतर ते प्रेस नोट कॉन्फरन्स घेताना सगळ्या पत्रकारासमोर बाबासाहेब म्हणाले, लखनौच्या सभेमध्ये मी काय बोललो हे तुम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे ते भाषण मला रिपीट करावं लागेल, माझे विचार रिपीट करावे लागतील. म्हणून बाबासाहेब म्हणले की लखनौच्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की SC ST OBC ज्या दिवशी या देशामध्ये एकसंघ होतील त्या दिवशी या देशाचे ते मालक असतील, नोकर नसतील. आणि मी माझ्या बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी तिथं दिलेलं स्टेटमेंट आहे, त्याबद्दल कुणाच्या भावना नकोल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, परंतु एकदा सोडून 2 वेळा SC ST OBC ला जागृत केलं.
परंतु आम्हाला भीतीचे डोळे असे आहेत की आता एक मुद्दा निघाला बघा, कोल्हापूरचे राजे मूळ राजे नाहीत म्हणून आपण पेपर वाचत असाल तर कळत असेल, तर त्या राजांवरतीच ऑब्जेक्शन घेतलेले आणि ते खरं आहे. कारण शाहू महाराज हे गाडगे घराण्यातून आलेले आणि त्या भोसले घराण्याला त्यावेळेस त्यांचं मूलच झालेलं नव्हतं, म्हणून दत्तक मूल घ्यायचं होतं. त्या दत्तक मुलासाठी त्यावेळेच्या राजाने आदेश काढला की आपल्या संस्थानामध्ये जेवढी गुडगुडीत आणि सुंदर मुलं असतील ती सगळी मुलं झाडून आणा. त्या मुलांना घेऊन आले. त्यांनी सांगितले या सगळ्यांना राजाचे कपडे शिवा. सगळ्या मुलांना राजाचे कपडे शिवले आणि सांगितलं की ही मुलं कुठं खेळतायत, काय करतायत, यांचं 8 दिवस ऑब्झर्वेशन करा. कोण मुलगा काय करतोय. आता काही मुलांना काय घोड्याच्या अट्रॅक्शन, ते घोड्याच्या ह्याच्यामध्ये जायचे त्या बागेमध्ये, काय मुलं बागेमध्येच खेळायची, काय मुलं राजमार्ग बघितला नाही तिकडेच फिरत राहायची, काय मुलं कधीच काय मिळालं नाही फळं वगैरे त्याच्यावर तुटून पडायची, पंचपक्वान्न मिळालं. म्हणजे ज्याची जे जी आवड आहे ती तो करत होता. शाहू महाराज एक असा मुलगा होता की तो जेवून आला की त्या राजगादीकडे बघत बसायचा, सारखं एकटं बघत बसायचं. सगळे ऑब्झर्वेशन केल्यानंतर रिपोर्ट ज्यावेळेला आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सगळी मुलं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गुंग आहे विषयामध्ये, एकच मुलगा आहे तो राजगादी बघतोय. मग ज्यावेळेस फायनल डिसिजनच्या वेळेस त्याला प्रश्न विचारण्यात आला की बाबा सगळी मुलं खेळतायत आणि तू काय खेळत नाही, काय नाही, फक्त तू या राजगादीकडे बघतोस. ते म्हणले मी काय खेळायला आलो काय, मी राजा व्हायला आलो, मी राजा व्हायला आलो. लहान वयामध्ये उद्देश डोक्यामध्ये होता, ध्येयाने प्रेरित झालेलाच मुलगा तो होता, म्हणून ते राजे झाले. आमच्या ध्येयच न मागता समर्पण दिले नाही तर समाज काय म्हणून म्हणून आणि विरोध. काय चाललंय. मी कुणाच्या भावना दुखवण्यासाठी बोलत नाही, राजकारण बोलत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवलाय. हा स्वाभिमान यासाठी शिकवलेला आहे की आमच्यातला आत्मा मरता कामा नये, आमच्यातली माणुसकी मरता कामा नये आणि आम्ही सगळ्याला सोबत घेऊन चाललो पाहिजे. हे सगळ्याला सोबत घेऊन चालल्यामुळे समाजाची दिशाही नावसतात. प्रत्येक रविवारी आपण जर विहारामध्ये गेलं, बंतेजींचे प्रवचन ऐकलं तरी सुद्धा मोठी तुमच्या घरामध्ये क्रांती होऊ शकते. बघा, बुद्धाच्या प्रवचनामध्ये इतकी मोठी ताकद आहे की बुद्ध एका शहरामध्ये प्रवचनाला येणार असं 2 व्यापाऱ्याला माहीत पडलं. ते दिवसभर ते व्यापारी गाठोडे घेऊन फिरत होते, व्यापार करत होते. संध्याकाळी थकल्यानंतर एक व्यापारी काय बोलला की मला आता फार कंटाळा आहे, बुद्धाचं प्रवचन ऐकण्याची काय माझी इच्छा नाही. दुसरा मला ठीक आहे, काय हरकत नाही, मी ऐकतो प्रवचन, मी जातो, तू माझं गाठोडं समजा. हा प्रवचन ऐकायला गेला. बुद्धाच्या प्रवचनाचा विषय त्या दिवशी काय होता, आलेल्या माणसाचं आदरातिथ्य कसं करावं. बघा, प्रवचनाचा विषय काय, घरी आलेल्या माणसाचं आदरातिथ्य कसं करावं. आपल्या दारात दुश्मन जरी आला तर आपण काय म्हणतो, या म्हणतो ना, कारण ही संस्कृती. घरात आल्यानंतर बसा म्हणतो, त्यांना पाणी देतो, चहा पाणी काय घेणार का विचारतो. ही संस्कृतीचा भाग आहे. हेच बुद्धांनी प्रवचन दिलं. ते प्रवचन डोक्यात घेऊन तो व्यापारी ज्यावेळी आपलं गाठोडं ठेवलं होतं त्या जोडीदाराकडे गेला आणि त्या गाठोड्यामध्ये तो झोपला. त्या गाठोड्याजवळ झोपला. परंतु बुद्धाचं प्रवचन तो मनातल्या मनात असा म्हणजे बोलत होता, व्यक्त होत होता. चोर आले, चोराने पाहिलं, याच्याजवळ आले तर म्हणतो या. आता चोरांना वाटलं हा जागाच आहे. परत खाली बसले, बसा बोलला.
ते म्हणजे याचं काय गाठोडं चोरण्यात काय अर्थ नाही. मग दुसऱ्याकडे गेले तर तो घोरत होता. त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा जागृत आहे आणि तो झोपलेला आहे, त्याचं गाठोडं त्यांनी चोरी करून घेतली. झालं काय? बुद्धाचं प्रवचन ऐकणारे, बुद्धाचं शरणगमन करणारी माणसं फक्त जागेपणी नाही तर निद्रित अवस्थेत सुद्धा जागृत असतात. ही जागृत अवस्था आपल्यामध्ये येण्यासाठी आपण बुद्धाला शरणगमन जाण्याची खरी गरज आहे. बौद्ध धर्म सांगण्याचा नाही, बौद्ध धर्म आचरणाचा आहे, संस्काराचा आहे. बाबासाहेबांनी 22 प्रत्यय आपल्याला का दिलेत बंधू? बौद्ध धर्माचं साहित्य जगातलं 3/4 साहित्य आहे. नालंदा विद्यापीठात जळलं तरी ते इतकं मोठं साहित्य आहे. या साहित्यामधून माझा अडाणी समाज शुद्ध आणि बुद्ध कधी शोधणार, कसा शोधणार? म्हणून त्याला शुद्ध आणि बुद्ध मिळण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत. जो 22 प्रतिज्ञा अंगीकारेल त्याचं कल्याण आणि कल्याणच होईल. त्याच्या घरात वेशनी माणूस कधी जन्माला येणार नाही. त्याच्या घरात जन्माला आलेलं मूल हे त्याच्या कुटुंबाचा आणि समाजाचा उद्धारच करेल. इतकी मोठी ताकद बौद्ध धर्मामध्ये आहे. जगाला कवेत घेण्याची ताकद असणाऱ्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला जर आपण समजून घेत नाही, ते अंगीकारत नाही, तर हा दोष बाबासाहेबांचा आहे का? हा दोष आपला आहे. कारण बाबासाहेबांनी फार मोठ्या त्यागानं, फार मोठ्या कष्टानं हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही जर नाशिकच्या काळाराम मंदिराला जर कधी गेला, त्याच्याशी काय आपला संबंध नाही, पण गेला तर तिथून 60 फुटावर ते बांधलेलं आहे की जिथं आपली लोक आंदोलन करत होते. बाबासाहेबांनी आंदोलनाला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला होता की या मंदिरामध्ये कुत्री मांजरे जाऊ शकतात आणि आमच्या माणसाला प्रवेश नाही. म्हणून ते आंदोलन चालू झाल्यानंतर ऊन वारा पाऊस हातावर पोट असणारी माणसं 1-2 नाही तब्बल 5 वर्ष त्यांनी संघर्ष केला आळीपाळीने. कधी तर मनामध्ये चिंतन करा काळाराम मंदिराचं. 5 वर्ष आंदोलन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. दादासाहेब गायकवाडांना त्यावेळेस काय त्रास झाला असेल, काय आयोजन केलं असेल. उपासस्थानी माणसं पण नुसतं जाऊन तिथं बसायचं नाही, इकडून कुणी आधारातून दगडा मारेल का, तिकडून कुणी काय हल्ला करेल का, अशा अवस्थेत 5 वर्ष ते आंदोलन केलं. आणि बाबासाहेब ज्यावेळेस गोलमेज परिषदला गेले त्यावेळेस बाबासाहेबांनी ब्रिटिशांना दाखवून दिलं एका मंदिराच्या प्रवेशासाठी 5 वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागतो. पहिल्या गोलमेज परिषदला गांधीजी आले नाही, बाबासाहेब गेले. कारण गांधीजींना काय येऊन दिलं नाही, तर त्यांचा नियम आहे, ड्रेस कोड आहे. गांधीजींना ड्रेस कोड मुळे नाकारलं त्यांनी. गांधीजी म्हणले माझी शेरडी येणार, माझ्या 2 सेविका येणार, मी पंचावरती येणार. ते म्हणले नको. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदला गांधीजी गेले. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदला आपण सगळे अभ्यास माणसा पुणे करार कसा झाला, काय झाला. पुणे करारमध्ये खऱ्या अर्थाने कर्णाची कवच कुंडला घ्यावी तसं बाबासाहेबांकडून स्वतंत्र मतदारसंघ काढून घेतला. आज आपण आपल्या नेत्यांना जो दोष देतोय तो जर स्वतंत्र मतदारसंघ जर मिळाला असता तर आपल्याच पक्षाचे आपलेच लोक तिथे उभा राहिले असते, इतर पक्षाच्या लोकांना तिथं उमेदवार उभा करता आला नसता. त्याच्यामुळे काय झालं होतं की एक राजकीय मजबूत बालेकिल्ला तुम्हाला उभा करता आला. परंतु आपला माणूस एकटा तिथे जातो, एकटा तर कसं म्हणावं. ओबीसीचं आरक्षण त्याचा खेळ आहे, ओबीसीची जनगणना त्याचा खेळ आहे. आणि ओबीसीचे खासदार किती आहेत? एससी एसटी ओबीसीचे खासदार सगळे बाहेर पडले संसदमधून, सरकार पडू शकतं. मग गेले तो कुणासाठी गेला बाबा? तू समाजासाठी गेलाय. जोपर्यंत तुम्ही समाजाचे सेवक म्हणून संसदमध्ये जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळणार नाही. कायदा काय म्हणतो? कायदा म्हणतो 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला त्याच्यावरती अन्याय होता कामा नये. आज ईडी तुमच्यावरती गुन्हा आहे की नाही हे बघत नाही, तुम्हाला संशयास्पद अटक करते. हे लोकशाहीचं आणि संविधानाचं उल्लंघन नाही.
अशा कितीतरी घटना मी तुम्हाला सांगेन की बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला कळलेलं नाही. ज्या दिवशी SC ST OBC या संविधानाला ओळून पेतील आणि सत्तेचं समीकरण तयार करतील त्यावेळी खऱ्या अर्थानं या देशाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळेल. महासत्ताची भाषा करणाऱ्या भारतात 5 किलो राशन स्वतःला पोटाला भरू शकत नाही आपण. किती मोठे शोकांतिक आहे. म्हणजे अजूनही आम्ही आमच्या स्वतःच्या पोटाला अन्न मिळवू शकत नाही, सरकारवरती डिपेंड राहतो, तर ते कसली महासत्ताची भाषा आहे? ही किती मोठी दिशाभूल आहे. हा लाजीरवाणा प्रकार आहे. काल एक पेपरला आलेलं एक बाई म्हणते की मला 6 रुपयामध्ये 25 किलो राशन मिळत होतं, ते बरं होतं, पण आता 5-5 किलो मिळतं ते काय म्हणजे पुढे पडत नाही. हा किती मोठा लोकशाहीचा खिलवाड आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या पक्षाचं समर्थन करत नाही, परंतु बाबासाहेबांनी जी लोकशाही दिलेली आहे, बाबासाहेबांनी जे संविधान दिलेले आहे, हे संविधान माणसाच्या उत्कर्षासाठी, केवळ माणसाच्या उत्कर्षासाठी नाही तर पशु पक्षी आणि प्राण्यांच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांनी 1942 साली पाणी परिषद घेतल्या. त्या पाणी परिषदमध्ये बाबासाहेब म्हणतात की घोडभर पाण्यासाठी आम्हाला तुम्ही वनवन भटकायला लावलं, परंतु पाणी राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचं जर नियोजन प्रयोजन आयोजन जर नाही केलं तर भविष्यामध्ये घोडभर पाण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. आज सुद्धा 20 रुपये आपण बाटली विकत देतो. 1942 साली बाबासाहेबांनी दिलेला इशारा की पाण्याचं प्रयोजन करा. त्यासाठी बाबासाहेबांनी सगळ्या नद्या जोड प्रकल्प आराखडा तयार केला. त्यावेळेचे भाकरानगर सारख्या धरणाचं सगळं आयोजन बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. वाढत्या लोकसंख्येचा 1936 साली बाबासाहेब मुंबई विधिमंडळामध्ये आपल्या सहकार्याला म्हणतात की कुटुंब नियोजनावरती काहीतरी ठराव पास करा. त्यावेळी म्हणतात मुलंही देवाघरची फुलं. हे अडवणारे कोण? आज बेकारी, महागाई, भ्रष्टाचार या सगळ्याचं मूळ ही वाढती लोकसंख्या. आपण चायनाला मागे टाकलेला आहे आणि आपण दिवसेंदिवस प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे चाललेलो आहोत. म्हणून बाबासाहेबांचा विचार हा एका देशाचा विचार नाही. बाबासाहेबांचा विचार हा जगाच्या लोकशाहीचा विचार आहे. बाबासाहेब म्हणजे जगाच्या लोकशाहीचे दीपस्तंभ आहे. वाट चुकलेला मार्ग दाखवणारे बाबासाहेब आहेत. त्यांच्या विचाराचे आपण आलोय. आपण किती मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांना सगळं जग मानते. आपल्याला नुसतं मानून चालणार नाही. बाबासाहेबांना जाणवं लागेल. बाबासाहेबांचा एक एक विचार कृतीमध्ये आणावा लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला कृती करावी लागेल. ही ज्या दिवशी आपण कृती करू त्या दिवशी खऱ्या अर्थाने आंबेडकरवाद या देशामध्ये सक्सेस होणार आहे. आंबेडकरवादाची जी विचार मूलधारा आहे ही विचार मूलधारा जर वर तुम्हाला दिसत नसली तरी सुद्धा ती खाली पसरत चाललेली आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या अगोदर राजाराम पाटील साहेब बोलून गेले. त्यांना ज्या दिवशी आंबेडकरवाद कळाला त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा आंदोलन काय चालू केलं की त्यांच्यामधले हळद बंद झाली पाहिजे. कारण आगरी लोकांमध्ये हळदी दिवशी मर्डर व्हायला लागला. त्याचं दुश्मनी करायची म्हणून त्यांच्यामध्ये त्यांच्या मंडळाने त्यांच्या संघटनाची बंदी इतकी आणली की जे हळद करतील त्यांच्या लग्नाला जायचं नाही. आता त्यांच्यात हळद बंद झाली ना आमच्यामध्ये हळदीचा प्रकार इतका वाढलेला आहे की आमची मंडळी सगळ्या नातेवाईकांनी ते पिवळे शर्ट शिवतात. पिवळे शर्ट शिवून हळद करतात. अरे बाबांनो, बाबासाहेबांचं लग्न कुठं झालं तर ते एकदा वाचा. त्या मासळी बाजारमध्ये काय सेट मारला असेल होतं ते. 2-4 पताका लागल्या होत्या. बाबासाहेबांनी सर्वस्वाचा त्याग जो केलेला आहे तुमच्यासाठी केलेला आहे. माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने तुमच्यावरती जबाबदारी आहे. कारण बाबासाहेब म्हणतात ज्या देशाची प्रगती झाली ती कशावरती ठरतं? पुरुष किती शिकले ह्याच्यावरती नाही. स्त्रिया किती शिकल्या, स्त्रियांनी प्रगती किती दिली, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उच्च पदावरती किती स्त्रिया गेल्या. आज सुद्धा विचार करा. समतेची भाषा आपण करतो, स्त्री पुरुष समतेची भाषा करतो आणि स्त्री पुरुष समता जर म्हणलं तर 50% महिलांना आरक्षण दिलं पाहिजे. काय साहेब आमचे नगरसेवक साहेब आहेत
50% पाहिजे ना समतेवरती, तरी सुद्धा 33%, 50% महिलांना 33%, ती सुद्धा त्याची आमची मानसिकता नाही. अजून सुद्धा ते प्रकरण मिळत आहे. म्हणजे स्त्रियांना तुम्ही विचार करा. दुसरी गोष्ट, जेवढ्या स्त्रिया ग्रामपंचायत मध्ये सरपंच झालेले आहेत त्यांचा एक रिपोर्ट गेला 20 वर्षामधला की त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे. म्हणजे स्त्रियांच्या हातात जर सत्ता गेली तर देशाचं भलं होणार की नाही? मग तुम्हाला वाटत ना तुमच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे? एक राष्ट्रपती झाले म्हणजे सगळ्या स्त्रिया राष्ट्रपती होत नाहीत, एक पंतप्रधान झाली म्हणजे सगळ्या स्त्रिया पंतप्रधान होत नाहीत, एक मुख्यमंत्री म्हणजे नाही. प्रत्येक स्त्रीला सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलसाठी काय केला? तुमच्यासाठी. बाबासाहेबांची फार इच्छा होती की हिंदू कोडबिल लवकर पास व्हावं, परंतु बाबासाहेबांना हिंदू कोडबिल मांडून दिलं नाही. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी रागाने बाहेर पडले, आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यावेळेस शांताबाई कुलकर्णी फक्त पेपरमध्ये किंवा साहित्यामध्ये शांताबाई नाव होतं, त्या बाईने 500 महिलांचा मोर्चा घेऊन बाबासाहेबांच्या घरावरती अलिबाग 26 रोडवरती आले होते. आणि त्या महिला ज्यावेळी बाबासाहेबांच्या विरोधात घोषणाबाजी देत होत्या त्यावेळी माईसाहेबांचा विरोध होता. माईसाहेब बोलल्या तुम्ही बाहेर जाऊ नका, महिला आहे, काहीतरी दगड फेकली. बाबासाहेब म्हणले मी इतका भ्याड नाही, महिलांच्या मोर्चाला मी सामोरे जाऊ शकत नाही. बाबासाहेब बाहेर आले, महिला घोषणा देत होत्या. बाबासाहेब बोलले ठीक आहे, किती घोषणा द्यायच्या, त्या कंटाळ आल्यानंतर तर शांत व्हा, नंतर मी काय म्हणतो ते तर ऐकण्यासाठी शांत बसा. म्हणून महिलांना सगळ्या शांत केलं. आणि त्याच्यामधल्या त्यांनी विचारलं की प्रमुख महिला कोण आहे, की त्यांनी समोर येऊन हिंदू कोड कुणासाठी आहे, हिंदू कोड बिल मध्ये काय आहे, त्याचा फायदा कुणाला होणार आहे हे जर इथं मांडलं, आणि जर मी तुमच्यावरती अन्याय करतो असं जर वाटत असेल तर मी या जागेवर घालणार नाही, तुम्ही दगडाचा माझ्यावरती वर्षाव करू शकता. एकही बाई पुढे आली नाही, कारण माहीतच नव्हतं त्यांना. कारण त्यांच्या डोक्यामध्ये एकच बसवलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचा आधुनिक मनो बनतो. मग आधुनिक मनो म्हणजे काय तेही माहित नाही, पहिला मनो सती गेलं तरी माहित नाही. मग त्यावेळेस बाबासाहेब हिंदू कोड बिल काय आहे, तुमच्यासाठी कसा अधिकार आहे, आज जो 7/12 बापाच्या हिश्श्यावरती, नवऱ्याच्या हिश्श्यावरती, मुलाच्या हिश्श्यावरती जो अधिकार तुम्हाला मिळालाय हे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिल मिळाले. त्यावेळेस मग त्या महिला सगळ्या बाबासाहेबांना शरण येतात. म्हणजे ज्यांच्यासाठी करायचं त्याच माणसांनी सतत बाबासाहेबांचा विरोध करायचा. बाबासाहेबांचा विचार जर त्यावेळेस कृतीत आणला असता तर भारत कधीच महासत्ता बनला असता. हेच बाबासाहेब जर सुवर्ण जाती जन्माला असते तर बाबासाहेबांची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली असती. परंतु केवळ अस्पृश्य जाती जन्माला आले म्हणून बाबासाहेबांचे सतत अवेलनाने झाले. परंतु बुद्धांनी सांगितलंय की सत्य हे अंतिम सत्य असतं. बाबासाहेबांनी अंतिम सत्य मानवाच्या कल्याणासाठी सांगितलं. म्हणून बाबासाहेब जिवंत असताना जितके खतरनाक नव्हते ते एवढे मृत्यूनंतर खतरनाक आहे. त्यांना आज सुद्धा बाबासाहेबांची भीती वाटते. कारण बाबासाहेबांनी जास्त प्रेम कुणावरती केलं, शत्रूवरती जास्त प्रेम केले. मित्र तर आपलाच आहे, वैर जर संपवायचा तर शत्रूवरती प्रेम करा, शत्रूच्या कल्याणाचा विचार करा. म्हणजे मित्र आपला आणि शत्रू आपला, वैरच निर्माण होणार नाही. म्हणून बौद्ध धर्म हा माणसातलं वैर निर्माण करणारा नाही तर वैर कमी करणारा आहे. या शिकवणीने, या विचाराने आपण माणसं जोडायचा प्रयत्न करूया. या विचारपटावरती जास्तीत जास्त इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आपण आणलं पाहिजे. आपल्याला SC ST OBCना जोडायचं आहे, त्या दृष्टीनं आपलं कार्य असलं पाहिजे. आणि आपण बाबासाहेबांनी दिला जो आंबेडकरवाद आहे हा आंबेडकरवाद आपल्या कल्याणासाठी, आपल्या भावी पिढ्या गुलाम होऊ नये म्हणून आंबेडकरवादाला जोपासा, वाढवा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. एवढीच मी आजच्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, निमंत्रित केलं, त्यामुळे आयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर धन्यवाद. जे विषय आणि ज्या गोष्टी बऱ्याचशा बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित माहीत नाहीत अशा अनेक गोष्टींवरती आपण प्रकाश टाकलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आयोजक जे कष्ट घेतात, जे मेहनत घेतात
सतत राबतात. परंतु ज्या दिवशी लोकांमध्ये उत्साह दिसायला पाहिजे तो दिसत नाही, अशी भावना आपण या ठिकाणी व्यक्त केली. दुसरी गोष्ट अशी की जयंती करा किंवा करू नका, महामानवाला फरक पडत नाही, कारण ते जागतिक कीर्तीचे महामानव आहे. डॉक्टर साहेब आणि रोडके साहेब यांना विनंती आहे की त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत अशा अनेक गोष्टींवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. महापौर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नगरसेवक डॉक्टर गुरके साहेब हे आलेले आहेत. त्यांचं समितीच्या वतीने स्वागत करतो. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला आणि जागृत अवस्था प्राप्त होण्यासाठी आम्हाला धम्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान फक्त माणसांसाठीच नाही तर पशु पक्षी प्राणी यांचा विकास होण्यासाठी सुद्धा आहे. असे अनेक महत्वपूर्ण विषयावरती आपण आपल्याला या समितीच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. समितीचे अध्यक्ष वैद्य साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी महापौर साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. त्याचबरोबर नाकांतर साहेब अशोक गुरके साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उत्सव समिती शिबिरी त्यांच्या जीवनाने या आयोजित आंबेडकर जयंती माझ्या समोर उपस्थित असलेले डॉक्टर नाथ गुरके या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोकळे आणि जमलेले त्या ठिकाणी पत्रकार आज आम्हाला आनंद या गोष्टीचा होतो की ज्या मानवाने त्या ठिकाणी या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करावा पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जी आदर्श सुविधा निर्माण केली आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या संविधानामुळे या ठिकाणी आमच्यासारख्याला सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधीचं प्राधान्य प्राप्त झालं. प्रमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक त्या ठिकाणी उदाहरणं आहेत, परंतु आज प्रमुख बाबासाहेब आंबेडकर फक्त महाराष्ट्रापुरते नाही, देशापुरते नाही, तर संपूर्ण जगामध्ये आज त्या ठिकाणी
119 देशांमध्ये ही जयंती फक्त या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि ती स्वरूपामध्ये तिचा आमचा गौरव आहे. त्यांनी दिलेली शिकवण भविष्य कालखंडामध्ये या ठिकाणी शिकाल तर टिकाल त्या युक्तीप्रमाणे प्रत्येकाने त्या ठिकाणी तरुण मंडळी आहे त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि भविष्य कालखंडामध्ये फक्त या ठिकाणी जयंती उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यापुरता न राहता भविष्य कालखंडामध्ये समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांचा असलेला आदर्श विचार ते विचार आचरणात आणून भविष्यामध्ये वाटचाल करायची अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी आजच्या या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद. वामन दादा याचं एक गाणं आहे. उद्धवले कोटी 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 भीमा उद्धवलेल्या कोटी कोटी कुळाच्या वारसदारांचा भीमा तुला 126व्या जयंतीनिमित्त वंदन आहे. आता वंदनेसाठी आपण सगळे एकत्र आलो. समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय त्याच्या आधारे या देशाला सम्यक संविधान बाबासाहेबांनी दिलं आणि हजारो वर्षापूर्वी गुलामगिरीचं जीवन जगणाऱ्या दलित शोषित वंचित पीडित बहिष्कृत शूद्र अतिशूद्र या समूहाला संविधानिक अधिकार देऊन माणूस म्हणून जगण्याची सनद बहाल केली. अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन. या देशाच्या संविधान आणि संविधानाची प्रस्ताविका जर आपण पाहिली असेल वाचली असेल तर प्रस्ताविकेतला पहिला शब्द आहे आम्ही भारताचे लोक. आम्ही म्हणजे या देशातील जो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पंथाचा कोणत्याही भाषा बोलणारा कोणत्याही प्रांतात राहणारा कोणत्याही वस्त्र नेसणारा कोणत्याही संस्कृतीचा पालन करणारा जो कोणी आहे त्या सगळ्यांना बाबासाहेबांनी एका समान रेषेवरती आणून ठेवलेला. सगळ्यांना समान अधिकार समान न्याय एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य. प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आणि प्रत्येक व्यक्तीच्या मताचं मूल्य हे एक आहे. या देशाच्या राष्ट्रपतीचं असं त्याचं जर मत आहे त्या मताचा व्हॅल्यू किंमत एक आहे आणि सामान्य माणसाच्या मताची किंमत सुद्धा एकच आहे. ते मोठं काम बाबासाहेबांनी केलं. संविधान लागू होण्याच्या आधीच स्त्रियांना आणि पुरुषांना सगळ्यांना बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार बहाल केलेला. कारण की संविधान यायच्या पहिल्या निवडणुका होणार होत्या. त्यासाठी मोठी यंत्रणा निवडणूक आयोगाची कामाला लागली होती आणि मतदार नोंदणी कशी करावी अशी विचारणा राष्ट्रपतींना निवडणूक आयोगाने विचारली. राष्ट्रपतींनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि कशी करावी अशी विचारणा केली तर बाबासाहेबांनी सांगितलं की ईशान्य पासून नैऋत्यपर्यंत आणि या आग्नेयापासून वायव्यपर्यंत अशी मतदानाची यादी लागली पाहिजे. ईशान्यपासून आग्नेयपर्यंत का पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं बाबासाहेब म्हणाले नाही. कारण की ईशान्य दिशेला बहिष्कृत समाजाची वस्ती असते आणि पहिल्यांदा निवडणूक आयोग हा बहिष्कृत वर्गातील घरापर्यंत पोहोचला पाहिजे अशी व्यवस्था बाबासाहेबांनी आणि म्हणून त्या संविधानामुळे आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत.
बाबासाहेबांनी केलेल्या संविधान या देशाला प्रथमच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तन करण्यात आलेला आहे. जर संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर काय झालं? संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर काय झालं असतं? तर न्हाव्याच्या मुलाने केस कापले असते, चांबाराच्या मुलाने जोडे शिवले असते, माळ्याच्या मुलाने फक्त भाजी विकली असती, कोल्याच्या मुलाने मासे पकडले असते, चिंचीने कपडे शिवले असते, महाराजांनी गरीब वस्त्या साठलेल्या असते, गेलेले घोडे ओढलेले असते. परंतु बाबासाहेबांनी समतेचा अधिकार दिला म्हणून या देशामध्ये महिला प्रधानमंत्री होऊ शकली, राष्ट्रपती होऊ शकली, लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकली आणि हा महाराष्ट्रातला 14 समाजाचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकला. सारखा माणूस मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकला. खराब साहेब UPSC चेअरमन होऊ शकले असते. पुणे महापालिकेचे पहिले दलित महापौर होऊ शकले. इतकी मोठी ताकद या संविधानाने आपल्याला दिलेली आहे. बोलण्यासारखं बरेच आहे परंतु वेळ पण खूप झालेला आहे. आपण खूप उशिरा आला आणि उशिरा कार्यक्रमाला सुरुवात झाली. 10 वाजेचा वेळ आपण दिलेला होता तरी सुद्धा 12 वाजेपर्यंत उपस्थिती फारच कमी होती आणि वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये याबद्दल ते बोलले सुद्धा. तर या ठिकाणी आपण ही जयंतीची जी परंपरा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गेल्या 1986 पासून करत आलेली आहे आणि प्रत्येक वर्षी सामाजिक, वैचारिक, धार्मिक प्रबोधन करण्यासाठी चांगले विचारवंत आपण बोलत असतो. त्याच्या आधी आपल्याकडे गौतमीपुत्र कांबळे, प्रतिमा परदेशी, किरण मोरे, शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मोरे, प्रशांत मोरे, ओबीसीचे नेते ढोबळे, लेखक सुरेश सावंत, संदेश सारंग, रमाताई कांबळे आणि महापोलीस महासंचालक संजय क्रांती असे बरेचसे वक्ते येऊन गेलेले आहेत. आणि आज आपल्यामध्ये रामराम पाटील, त्याचप्रमाणे आनंद भास्कर साहेब उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्याला संबोधित केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर कमिटीचे अध्यक्ष माननीय ढोबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. बोलप लावायचं. बोलप साहेब आवाज. ज्याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चिखली यांच्या विद्यमाने या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आपण धूमधडाक्यामध्ये साजरी करीत आहोत. ही जयंती साजरी होत असताना त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपल्याला मौलिक मार्गदर्शन केलं. आपल्या जीवनामध्ये आपण सध्या अशा पद्धतीनं या येणाऱ्या सर्व प्रसंगांना सामोरं गेलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये किती अतिशय मोलाचं आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आलेले आनंद बसके साहेब यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लहान मुलांचा संदेश दिलेला आहे की आपल्याला आंबेडकरवाद हा जर सांभाळून ठेवायचा असेल तर आपल्याला आपल्या विचाराचा जो काय जागृत ज्वालामुखी आहे सतत तेवढ ठेवावा लागेल. आणि हे जे विचार आहेत हे विचार केवळ आपण ऐकून चालणार नाहीत तर या विचारानुसार आपण आपलं आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं राजाराम पाटील या ठिकाणी येऊन गेले. एक ओबीसी बांधव या ठिकाणी एक वयाच्या 35व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराकडे कसा आकर्षित झाला
आणि स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी आमूलाग्र परिवर्तन कसं घडवून आणलं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचेही विचार आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. सध्या मित्र इलेक्शनचा कार्यकाळ चालू आहे. इलेक्शन धूमधडाक्यात साजरं होत आहे आणि या इलेक्शनला सामोरं जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा संदेश आपण आत्मसात करून पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते, जर या देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल किंवा या देशातला तळागाळातला माणूस जर तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल तर या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, जे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या तत्वावर आधारित आहे. आणि हे संविधान वाचलं तर या देशाची लोकशाही अबाधित राहील. या देशाची लोकशाही अबाधित राहिली तर या देशातला सर्व समाज हा सुखी राहील. तर अशा प्रकारची विचारधारा बाबासाहेबांनी आपल्या समोर संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे फार मोठी जबाबदारी आहे की येत्या इलेक्शन्समध्ये आपण अत्यंत जागरूकपणे योग्य त्या मतदाराला मतदान करणं ही काळाची गरज आहे. केवळ आपण कुठल्या तरी आमिषापोटी, पैशापोटी आपलं जर अमूल्य मत आपण चुकीच्या माणसाला विकून चुकीच्या पद्धतीनं जर आपण इलेक्शनमध्ये भाग घेतला आणि चुकीच्या एखाद्या उमेदवाराला निवडून दिलं तर या देशाची लोकशाही ही कधीही अस्तित्वात राहणार नाही. तर सध्याची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आता आपकी पार 400 पार अशा प्रकारचा नारा देत आहे. त्याचं उत्तम उदाहरण बघितलं तर याच्या पाठीमागच्या काळात जर आपण शिरला तर 1845 साली जेव्हा काँग्रेस स्थापन झाली त्यावेळी मवाळवादी गट कार्यरत होता. तेव्हा दादाबाई नौरोजी वगैरे अशा प्रकारचे बरेचसे मंडळी म्हणजे काँग्रेसच्या कमिटीवरती अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्याच्यानंतर झालवादी गट म्हणून लोकमान्य टिळक या काँग्रेसच्या कार्यसमितीचे अध्यक्ष बनले आणि तिथून खऱ्या अर्थानं जातीवादाला खतपाणी घालायला सुरुवात झाली. आणि नंतर कालांतराने लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर परत महात्मा गांधीकडे ती काँग्रेसची धुरा गेली आणि महात्मा गांधीनं सर्वसमावेशक जातीच्या 11 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ही या देशासाठी इंग्रजांना हाकलण्याची जी काही चळवळ राबवली आणि त्यावेळेला त्यामध्ये बाळासाहेब देवरस, परत गोळवलकर गुरुजी वगैरे सगळे होते. आणि आता लक्षात घ्या, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 25 ऑगस्ट 1925 साली गोळवलकर गुरुजींची जन्मशताब्दी आहे आणि या शताब्दीच्या निमित्तानं त्यांना या देशाची घटना बदलायची आहे. आणि या घटना बदलण्यासाठी त्यांचा अतिशय नियोजन पद्धतीनं